जिल्हा बीड, तालुका अंबेजोगाई, केज आणि धाऊर. जिल्हा अमरावती, तालुका वरुड आणि धारणी. या 13 जिल्ह्यांमधल्या 30 तालुक्यांमध्ये ही स्पर्धा आता रंगणार आहे. दुसऱ्या वर्षीचा वॉटर कप. सर्व मान्यवरांना विनंती आहे की पुन्हा आपण स्थानापन्न व्हावं. ही एक खूप मोठी फोटो ऑप आहे, पण केवळ फोटो ऑप अशी नव्हे तर या सगळ्या मंडळींनी प्रामाणिकपणे या संपूर्ण अभियानात योगदान दिलं आहे आणि त्यांचे त्यासाठी मनापासून आभार आहेत. आता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. या पाणी फाउंडेशनच्या पाणी कपची संकल्पना ज्यांनी यशस्वी करून दाखवली ते सुप्रसिद्ध अभिनेते आणि ज्यांना जलसेवक म्हणता येईल असे श्री आमिर खानजी. नुकत्याच ज्यांचं गायिका म्हणून पदार्पण झालं आहे त्या किरण राव. या सगळ्याच्या पाठीमागे एक अतिशय चांगलं नियोजन जे करतात ते सत्यजित भटकळ. पाण्याच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणारे डॉक्टर अविनाश पोळ, टाटा ट्रस्टचे आर व्यंकट, एस टी फाउंडेशनच्या श्रीमती जिया, रिलायन्सचे श्री जगन्नाथ या ठिकाणी उपस्थित, आमच्या आदर्श गाव अभियानाचे प्रमुख पोपटरावजी पवार, मूल्य शिक्षणामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे ते शांतीलालजी मुथा. त्याचप्रमाणे विशेषतः या ठिकाणी या सगळ्या चळवळीत सहभागी झालेले नागराज मंजुळेजी, अजय अतुलजी, गुरु ठाकूरजी, त्याचप्रमाणे आपले सर्व प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री अतुल कुलकर्णीजी, सोनाली कुलकर्णी, सई तामणकर, जितेंद्र, सुधीर, सर्वच या ठिकाणी उपस्थित आमचे आघाडीचे कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो. खरं म्हणजे आज एका व्यक्तीची आठवण या निमित्ताने मी करतो, कारण पाण्याच्या क्षेत्रात ज्या लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन दिलं त्यातले पोपटरावजी या ठिकाणी आहेत, डॉक्टर पोळ या ठिकाणी आहेत, अण्णा हजारे असतील किंवा आमचे सुरेश खानापूरकरजी असतील, प्रोफेसर राजेंद्रसिंग राणा असतील आणि यांच्यासोबत एक व्यक्ती जी मागच्या वेळी आपल्यासोबत होती पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला ते म्हणजे दिलासाचे श्री धस. एक अतिशय या क्षेत्रात उत्तम काम करणारे दुर्दैवाने अचानक ते आजारी झाले आणि फारच कमी कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचीही आज या निमित्ताने खरोखर मी आठवण या ठिकाणी करतो. मी आमिर यांचं अतिशय मनपूर्वक आज अभिनंदन करतो की त्यांनी पाणी कपचं जे एक दुसरं सत्र आहे ते आजपासून सुरू केलं आणि अधिक व्यापक स्वरूपामध्ये आता ते या ठिकाणी सुरू झालं आहे. खरं म्हणजे आमिर यांची स्थिती ही नेहमी रामायणातल्या हनुमानासारखी असते की त्यांची शक्ती त्यांना आठवण द्यावी लागते, त्याशिवाय त्यांना ती शक्तीचा आविष्कार त्यांना होत नाही. आणि मला आठवतं की पाणी कपच्या सुरुवातीला त्यांनी एक तालुका घेतला होता. मी त्यांना म्हटलं एकाने होऊच शकत नाही, तुम्हाला एक मराठवाड्यात घ्यावाच लागेल, एक विदर्भात घ्यावाच लागेल. त्यावेळेस अशीच त्यांची असमंजसी स्थिती, ते कसं होऊ शकेल, मैं तो नहीं कर पाऊंगा, इतने ज़्यादा वो थोड़ा परफेक्ट होना चाहिए. आप हात में लोगे तो परफेक्ट ही करोगे, आप चिंता मत करो. आणि त्यांनी त्यावेळेस 3 घेतले आणि त्याच्या स्टेजवरच मीच अनाऊन्स करून टाकलं की पुढच्या सेकंड एडिशनला तुम्हाला 30 घ्यायचे आहेत. पुन्हा त्यांचं आपलं सुरू झालं की 30 बहुत बड़ा आकडा हो जाएगा, इतना सब हम ठीक से कर पाएंगे की नाही. पण मलाही माहिती आहे की एकदा जबाबदारी घेतली की इतकं उत्तम नियोजन ते या ठिकाणी करतात आणि सत्या आणि सगळी टीम ही खरोखर मला असं वाटतं की या पाण्याच्या लोकचळवळीला एक नवीन डायमेन्शन या वॉटर कपनी या ठिकाणी मिळालं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रकारे ही लोकचळवळ उभी राहिली
आणि मी दरवेळेस सगळ्यांनाच ही विनंती करत होतो की सरकारच्या भरोशावर हे होऊ शकत नाही. सरकार आपलं काम करत असतं. मगाशी मला असं वाटतं कोणीतरी अजय बहुतेक तुम्ही म्हटलं की नाही, मला वाटतं गुरु ठाकूरांनी म्हटलं की पाणी अडवा पाणी जिरवा. अतुल म्हणाला तर पाणी अडवा पाणी जिरवा. आता पाणी अडवा पाणी जिरवा हे गेली 40 वर्ष आपण सांगतोय, पण ते का होऊ शकलं नाही? कारण कधी आपण त्याला लोक चळवळीमध्ये परिवर्तित केलं नाही. जोपर्यंत ती सरकारची चळवळ राहिली तोपर्यंत ती अशाच प्रकारे एकमेकाला अडवा एकमेकाला जिरवाच झाली. पण ती लोक चळवळ झाल्याबरोबर आपण बघितलं की गावाच्या गावं बदलली. आणि ही लोक चळवळ व्हायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. आणि ज्यावेळी आमिरची आणि माझी भेट झाली आणि आमची चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही खूप मोठे कम्युनिकेटर आहात. आणि ते मला म्हणाले की माझं स्किलच ते आहे की आय कॅन कम्युनिकेट. आणि मी म्हटलं जर कम्युनिकेटर्सनी सेलिब्रिटीजनी हे कम्युनिकेशन केलं तर आज याला लोकचळवळीमध्ये आपण परिवर्तित करू शकतो. आणि मगाशी आमिर म्हणाले की पीपल्स मूवमेंटच्या आपण थोडं पलीकडे आमिर याला नेलं. बिकॉज पीपल्स मूवमेंट जो होती है तो मूवमेंट का अर्थ एक थोड़ा संघर्ष होता है. आपने उसको संघर्ष से आगे ले जाकर सेलिब्रेशन तक लाया है. नाउ इट हैज़ बिकम अ सेलिब्रेशन फॉर पीपल. अभी लोग अपने गांव के पानी का सेलिब्रेशन कर रहे हैं, अपनी मेहनत का सेलिब्रेशन कर रहे हैं. ताकत के साथ मैदान में उतरकर मेरे गांव को मैं परिवर्तित करूंगा, इस मानसिकता के साथ लोग काम कर रहे हैं. और मैं ऐसा मानता हूं कि सॉरी अजय पिरामल जी का मैं नाम लेना भूल गया, थैंक यू. और मैं ऐसा मानता हूं कि इतने ताकत के साथ लोग ये सारा कार्य यहाँ पर कर रहे हैं. और अभी ये जो सारा वाटर कप है इसमें सबसे महत्व का क्या है? पानी के लिए तो अलग अलग प्रकार के बहुत कार्यक्रम चलते हैं. द बेस्ट थिंग अबाउट वाटर कप इज़ इसमें हम लोगों को प्रशिक्षित कर रहे हैं. और जैसा अक्सर हमने देखा है कि एक ज़माना ऐसा था कि जिस समय हम लोगों को कहते थे कि आपके घर में शौचालय होना चाहिए, और एक स्कीम आई. स्कीम के तहत शौचालय बने, और शौचालय बनने के बाद लोगों को पकड़ पकड़ के भैया आपके घर बनाओ ये पैसे लो, आपके घर बनाओ ये पैसे लो. और उस ज़माने में चूँकि अवेयरनेस नहीं क्रिएट हुआ तो कई लोगों ने बाद में जब उनके यहाँ जाकर देखा तो वो जो सीट वगैरह थी उसको ख़त्म करके उसके ऊपर मिट्टी विट्टी डाल के उसमें बकरियाँ बांधी थी, उसमें स्टोरेज कर दिया था. तो जब तक पीपल डोंट अंडरस्टैंड, जब तक वो पार्टिसिपेट नहीं करते, जब तक उनको उसका महत्व ध्यान में नहीं आता. अभी देखिए प्रधानमंत्री जी ने स्वच्छ भारत अभियान शुरू किया और लोगों के बीच अवेयरनेस आया. तो अवेयरनेस के कारण आज इतने बड़े पैमाने पर लोग आगे बढ़कर शौचालय बना रहे हैं, उसको इस्तेमाल कर रहे हैं. और पाणी का भी वैसा ही आहे. पाण्याच्या संदर्भातही जोपर्यंत त्याचं महत्त्व समजणार नाही, त्याचं सायन्स समजणार नाही तोपर्यंत म्हणजे मला खरोखर आनंद आहे की यावेळी आपण जी माथ्यावरची कामं आहेत त्याला 10 मार्क अधिक दिले आहेत. कारण सोपी कामं लोक करून टाकतात. जर सायन्स माहीत नसलं तर नदी नाल्यांचं खोलीकरण एवढ्यापुरतं जर ही चळवळ मर्यादित राहिली तर त्यातनं केवळ ड्रेनेज ट्रीटमेंट करून आपण जलसंधारण करू शकत नाही. आणि म्हणून यातलं सायन्स एकदा समजलं, लोकांना यातनं आपल्याला काय मिळतं हे समजलं की मग त्यातनं लोक खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. मी मागच्या दुष्काळाच्या काळात लातूरला गेलो होतो आणि लातूरमध्ये एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्यांनी आपल्या पदरचे 7-8 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक सिमेंट नाला बांध तयार केला. भरपूर पाणी त्या ठिकाणी होतं. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे का केलं? ते म्हणाले साहेब माझी 28 एकर जमीन आहे, 28 एकर जमिनीमध्ये 24 ठिकाणी मी बोर केला, थेंबभर पाणी लागलं नाही. आणि जलयुक्त शिवारची कामं झाल्याबरोबर मला त्या ठिकाणी इतकं पाणी मिळालं, माझे सगळे बोर बंद मी केले, आता एक मी त्या ठिकाणी ठेवला आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की इतरांकरता आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून मी इतरांकरता हे 5-7 लाख रुपये माझ्या पदरचे खर्च केले. मला असं वाटतं की ही जी काही एक भावना तयार झाली पाहिजे. आज या वॉटर कपच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची व्यवस्था ही केली जाते आणि आता तर प्रशिक्षकांची मोठी फळी उभी झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता 30 तालुक्यावरून 300 तालुके पुढच्या वर्षी जे आपल्याला घ्यायचे आहेत ते निश्चित आपण घेऊ शकू.
पण या 30 तालुक्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की ही प्रशिक्षकांच्या फळीमुळे एक आपण ज्याला वॉटर सेना म्हणू शकतो, जलसेना, ही जलसेना यातनं तयार होते आणि ही जलसेना या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे आपण 2019 सालापर्यंत महाराष्ट्रातल्या 20,000 गावांना दुष्काळमुक्त करायचा संकल्प केला आहे. आणि दुष्काळमुक्त करायचं म्हणजे वॉटर न्यूट्रल करायचं, म्हणजे त्या गावात पडणारं पाणी, त्या गावाची गरज या दोघांना त्या ठिकाणी मॅच करायचं, त्या गावातलं पाणीच त्या गावामध्ये आपण साठवलं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची. मला असं वाटतं की निश्चित ती व्यवस्था या माध्यमातून उभी राहील. परवा मला आपले प्रोफेसर राजेंद्र सिंगजी यांचा देखील फोन आला होता. ते मला असं म्हणाले की आता या बदललेल्या सगळ्या परिस्थितीत यावेळेस पाऊस पडला आहे, त्यामुळे काही लोकांना आता असं वाटतं की आता आपलं काम संपलेलं आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण एकदा पूर्ण आपली जी योजना आहे त्या योजनेत गेल्या 1-1.5 वर्षात काय घडलं आणि पुढे कुठे जायला पाहिजे याकरता त्या योजनेतल्या सगळ्या लोकांचं एक आपण ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे. मला असं वाटतं की तोही एक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यात आम्ही पाणी फाउंडेशनला देखील त्या ठिकाणी बोलवू की ज्या माध्यमातून सगळे या क्षेत्रात करणारे जे लोक आहेत त्यांचा 1-1.5 वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवातनं जे काही आपल्याला गोष्टी समजल्या असतील त्याच्यानुसार नवीन आपल्या योजनेतले बदल किंवा अपेक्षित जे काही ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे त्यात जे काही ॲडिशन करायचे आहेत ते आपल्याला त्यानिमित्ताने करता येतील. आज मी खरोखर या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आमिरचं, किरणचं, सत्याचं. या लोकांनी खरोखर प्रचंड मेहनत घेऊन, आणि डॉक्टर पोळ आहेतच, पोपटरावजी आहेत, इतकं चांगलं काम या ठिकाणी उभं केलं आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पाणी फाउंडेशनचा जो सहभाग आहे तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि एवढ्या सेलिब्रिटीजने कम्युनिकेशन सुरू केल्यामुळे द स्पीड ऑफ कम्युनिकेशन विल बी ट्रिपल्ड. 3 पटीनं आता हे कम्युनिकेशन वाढणार आहे. आणि म्हणून आता तुम्ही जे करताय त्याचे जे तुम्ही रिझल्ट एक्सपेक्ट केले आहे त्यापेक्षा 3 पट रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की तुम्ही ठरवलेली गावं कमी होती आणि वेगवेगळ्या गावांनी स्वतःच आपल्या त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणं चालू केलं आणि तेच येऊन म्हणायचे की आम्ही आता काम केलं आहे, आमचं जरा एकदा येऊन बघूनच घ्या काय काम केलं आहे. त्याच्यामुळे निश्चित तशा प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मी त्यासोबत जी सगळी मंडळी या ठिकाणी मदत करत आहेत, अजय पिरामलजी असतील, टाटा ट्रस्ट असेल, ST असेल किंवा आपले रिलायन्स असेल, या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की आपण सर्व लोकांनी या एक मी असं म्हणतो की इट्स अ नॅशनल मिशन, या नॅशनल मिशनमध्ये आपण सर्व लोक या ठिकाणी सहभागी झालात. आज आमचे अभिजित पवारजी देखील या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या वॉटर कन्झर्वेशनच्या क्षेत्रात ते देखील खूप मोठं काम करत असतात आणि त्यांच्या तनिष्का हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मने देखील खूप मोठ्या प्रमाणात या वॉटर कन्झर्वेशनमध्ये आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचेही मी या निमित्ताने या ठिकाणी विशेष उल्लेख करतो, आभार मानतो. आणि आपण सगळे मिळून पाणीदार महाराष्ट्र करण्याकरता ताकदीनं या ठिकाणी संमिलित होऊ आणि वॉटर कप 2 हा आपण पूर्णपणे यशस्वी करू, अशा प्रकारची शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.